पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वर्षभर सोनं आणि चांदीची खरेदी करू नये असं आवाहन केलेलं आहे आणि या आवाहनाबद्दल जळगाव जिल्ह्यामध्ये संमिश्र प्रतिक्रिया उमटताना पाहायला मिळत आहेत। आपण आता जळगावच्या ग्रामीण भागात आहोत। अंमळनेर मधल्या एका ज्वेलरीच्या शोरूम मध्ये आहोत। या ठिकाणी देखील सकाळी आज जे आहेत महिला सोन्या आणि चांदीच्या दागिन्यांची खरेदी करण्यासाठी आलेल्या आहेत। नेमकं मोदींच्या आवाहनाबद्दल त्यांना काय वाटतं आपण त्यांना विचारणार आहोत। काय सांगणार आज तुम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आवाहन केलं आहे, तुम्ही दुकानात खरेदी करायला आलेले। नरेंद्र मोदींनी सांगितलंय की वर्षभर सोनं खरेदी करायचं नाही, परंतु स्त्री अशी असते थोडेफार पैसे जमले का तर तिला असं वाटतं आपण बचतीसाठी तरी निदान 1 ग्रॅम 2 ग्रॅम असं सोनं खरेदी करायचं, म्हणजे ती एक बचत असते। आणि शिवाय स्त्रीला दागिना म्हणजे तो खरं सोन्याचाच असतो। लग्न समारंभ असो किंवा साखरपुड्याचा कार्यक्रम असो, इव्हन म्हणजे नवरदेव नवरीला सुद्धा आपण सोन्याच्या दागिन्यांपासूनच सुरुवात करतो। आणि स्त्रीला सुद्धा लग्नाला गेलं म्हणजे सगळे दागिने हवेच असतात। जरी सोन्याचा भाव वाढला तरी दागिने खरेदी करावीच लागतात। किती घेतले तुम्ही आता? मी किती खरेदी करायला आले? सोनं खरेदी करायला आले लग्नासाठी? आता साखरपुडा आहे मुलाचा, तर अंगठी सुनबाईला अंगठी घ्यायची, काही कानातले घ्यायचे, नेकलेस घ्यायचा आहे। त्यांनी जो निर्णय घेतला नरेंद्र मोदींनी आवडलाय तुम्हाला? चांगला आहे? आवडला म्हणजे वर्षभर तरी स्त्रीची जात राहू शकणार नाही की सोनं खरेदी केल्याशिवाय। तुम्ही आज दागिने खरेदी करायला आले, किती दागिने खरेदी? मी सकाळी 4 ग्रॅम सोनं घेतलंय आणि मला सोनं खरेदीची आवड आहे। स्त्रियांना खूप आवड असते दागिन्यांची, त्याच्यामुळे आम्ही वर्षभर बिना सोनं घेता राहू नाही शकत आहे। तर मोदींचा हा निर्णय मला चुकीचा वाटतो थोडासा। मोदी म्हणतायत की देशाची परिस्थिती यामुळे सुधारू शकते भविष्यामध्ये, त्याच्यामुळे 1 वर्षभर थांबा। वर्षभर आपण नाही, आम्ही वर्षभर थांबू नाही शकत आहे, कारण बाकीचे पण काही कार्यक्रम असतात, लग्न कार्य वगैरे सण समारंभ, त्याच्यामुळे थोडंफार सोनं खरेदी असतेच। तुम्हाला काय वाटतंय, वर्षभर खरेदी थांबवणार तुम्ही? मोदींनी सांगितले नाही, राहू तर नाही शकत, कारण सोनं खरेदणे जरुरी आहे, महिला नाही राहू शकत। अच्छा, काय वाटतं ते तुम्हाला मोदींचा हा निर्णय जो आहे कसा वाटतो तुम्हाला हा निर्णय? बरं का, सोनं चांदीची खरेदी करू नका वर्षभर असं ते म्हणतायत। देश के लिए ये सोचना चाहिए और नहीं करनी चाहिए खरीदी, मेरा ऐसा बोलना है। हमको इसे पसंद तो है सोना लेना, पर नहीं करना चाहिए देश के लिए। अभी अपने इधर क्या है कि बहुत त्योहार ऐसे होते हैं कि शादी में ज्वेलरी जरूरी होती है। अगर महाराष्ट्र का विचार किया जाए, खानदेश का विचार किया जाए, तो यहाँ पे शादी बिना ज्वेलरी की पार नहीं पड़ सकती। ऐसे में क्या करना चाहिए ऐसा लगता है तुम्हें? जरूरी तो है, पर अपने पास रहता है ना, पहले का तो सोना रहता है ना, वो भी पॉलिश करके दे सकते हैं। अच्छा, यानी तुमको उनका निर्णय वो अच्छा यूज लगा? कर सकते हैं। हाँ, हमारी तरफ से शुरुआत करेंगे तो हर लोग ये करेगा निर्णय, ऐसा लगता है आपको? हाँ। तर अशा पद्धतीने या ठिकाणी महिलांच्या संमिश्र प्रतिक्रिया आहेत। काही महिलांनी जे आहे बोलताना नरेंद्र मोदींच्या आवाहनाचं स्वागत केलेलं आहे। वर्षभर खरेदी करू नये असं त्यांनी म्हटलेलं आहे आणि त्याशिवाय हा निर्णय जो आहे त्यांचा निश्चितच चांगला असल्याचं म्हटलं। मात्र काही महिलांनी स्पष्ट सांगितलं की वर्षभर आम्ही सोन्याच्या खरेदी विना राहू शकत नाही, कारण दागिने ही महिलांची हौस असते आणि ती हौस आम्ही पूर्ण करणारच आहेत, कारण लग्न समारंभ असतात त्यासाठी जे दागिन्यांची खरेदी असते ती आम्हाला करणं आवश्यकच आहे। त्यामुळे मोदींचा निर्णय हा योग्य नाही किंवा त्यांनी केलेल्या आवाहनाकडे काही महिलांनी पाठ फिरवत या ठिकाणी जळगाव जिल्ह्यामध्ये सोन्या चांदीची खरेदी केली जात असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे। मोदींच्या आव्हानाला 3रा दिवस म्हटला, मात्र जळगावच्या सराफ बाजारांमध्ये असेल, दुकानांमध्ये असेल, महिला सोनं चांदीची खरेदी करताना पाहायला मिळत असून मोदींच्या आव्हानाबद्दल त्यांच्या संमिश्र प्रतिक्रिया आपल्याला पाहायला मिळत आहेत। किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।